मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद केला म्हणून या निष्पाप मुलाचा मर्डर केला तर झालं असं 23 जूनच्या रात्री चर्च गेटवरून नालासोपाराला जाणारी ट्रेन रात्री 10:40 अंधेरी स्टेशनला पोहोचली आणि तेव्हाच 22 वर्षांचा मयंक या ट्रेनमध्ये शिरला। पण त्याआधीच काळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा माणूस या डब्यामध्ये आधीपासूनच उभा होता। ट्रेन जेव्हा बोरिवली स्टेशन जवळ पोहोचत होती तेव्हा बाहेर खूप जोरात पाऊस सुरू झाला, ज्यामुळे मयंकनं त्या व्यक्तीला ट्रेनचा दरवाजा बंद करायला सांगितला, पण त्यानं दरवाजा बंद करण्यास नकार दिला, ज्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की त्या व्यक्तीनं 8 इंचाच्या सुऱ्यानं मयंकवर वार केले। हा त्या घटनेनंतरचा व्हिडिओ, ज्यात एकही व्यक्ती वाचवायला पुढे यायची हिम्मत करत नाही। घटनेच्या आधीचं काही सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात आरोपी स्टेशनवर पोलिसांच्या आजूबाजूलाच फिरताना दिसतोय। घटनेच्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्याची बॉडी लँग्वेज खूप नॉर्मल वाटते, तर हा सीसीटीव्ही व्हिडिओ घटनेच्या नंतरचा आहे, जिथे आरोपी मयंकचा जीव घेऊन बोरिवलीच्या रस्त्यांवर पावसात फिरताना दिसतोय। दरम्यान व्यक्तीला अटक करण्यात आली असून रोशन सुवर्णा असं याचं नाव आहे। माहितीनुसार तो यूपीचा असून मुंबईत राहत होता। आता अशा परप्रांतीयांना काय करायला हवं कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील अपडेटसाठी फॉलो करा।